टू द न्यू ब्लॉग. तर आज मी जयसिंगपूरमध्ये आहे आणि दिवाळी चालू आहे आणि मी काल रात्री पुण्यातून आलेलो. रात्री मला घरी यायला रात्री 2 वाजलेले, त्यामुळे मी आज लेट उठले. आता 8:30 वाजले आणि मला ना असं लाईटिंग करायचं. मी बसलेलो असं थोडं ऊन खात. तर वेळ न व्हायला आता मी डायरेक्ट लाईटिंग करायला चालू करतो, कारण मला दिवसभरातून लई काम आहे. तर लाईटिंग माझ्याकडे ऑलरेडी आहे. लास्ट टाइम जी केलेली ना ती शिल्लक आहे माझ्याकडे. तर बघतो एकदा पहिला ती चालू आहे. तर सगळ्यांची लाइटिंग करून झाल्या. ठीक आहे. ते भूषणची पण लाइटिंग झाल्या. समोर भैयाच्या घरात पण लाइटिंग झाल्या. विक्कीच्या घरात लाइटिंग झाल्या. अभिनी पण लाइटिंग झाल्या. राहिले फक्त आमचं. तर मी पण लाइटिंग करतो आणि भेटतो तुम्हाला 5 मिनिटात. तर लाइटिंग करून झालेली आहे आणि मी आता अजून आवरणार आहे. तुम्हाला मी लाइटिंग दाखवतो. वर पण करून झालेलं आहे आणि ह्या साईडला पण मी केलेलं आहे. आणि इथं ग्लास मध्ये ऑलरेडी एलईडी स्ट्रीप आहे, त्यामुळे ग्लास कशी लाइटिंग करायची गरज नाही. तर मी तुम्हाला आता भेटतो आवरून. तर दिवाळी आहे आणि दिवाळीला शॉपिंग माझी ऑलरेडी झालं आहे. तरी पण थोडीफार राहिलं ती आता मी करायला चालले. घराच्या सजावटीसाठी मला थोडंफार अजून घ्यायचं आहे काहीतरी. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की ओला सेकंड जनरेशन आहे ना, ती पण बघायला जाणार आहे मी. मला जर काय पसंत पडली आणि जर काय मिळत असली, कारण कसं आहे नवीन गाडी आल्या त्यामुळं डिसेंबरच्या एंडपर्यंत ती गाडी मिळण्याची शक्यता नाही आहे. मी पुण्यात चौकशी केलेली. तर मी इचलकरंजीत चौकशी केलेली. ओलाचं शोरूम आहे तिथं. एक मित्र आपला तो बोललेला की तुम्ही या, आल्यावर आपण बघू कसं काय होतं. तर मी जाणार आता तिथं ओला बघायला. जर काय मला पसंत पडली आणि डिलिव्हरी जर लवकर मिळणार असेल डिसेंबरमध्ये, तर मी ती येताना गाडी फायनल करणार आहे. ठीक आहे. तर चला आपण जाऊया. आता पडलेलं आहे बाहेर. लाइटिंग तरी माझी सकाळीच करून झालं. तर मी आता पडले बाहेर. तर मी आता इचलकरंजीत गेल्यावर भेटतो. मी गणपतीला जयसिंगपूरला आलेलो. त्याच्यानंतर मी गाडी अजून चालवलं नव्हतो. आज घेतल्या हातात गाडी गणपती नंतर पहिल्यांदा. आणि तिकडे पुण्यात गाडी चालवायला मिळत नाही. तिकडे फक्त 2 व्हीलर असते हातात. आणि तर मेनली म्हणजे शॉपिंग म्हणजे काय, एकदम मध्ये ओला बघायचा आहे. ओलाच फायनल करायचं आहे दिवाळीला. आणि दुसरं म्हणजे कपडे. मी अजून माझी काय शॉपिंग वैयक्तिक केलं नव्हतं. आणि परत घरातलं पण मला जरा असं सजवायसाठी दिवाळीसाठी मला जरा साहित्य घ्यायचं होतं, म्हणून मी आता बाहेर पडले. तर बघू आता इचलकरंजीत मिळालं तर. 2000 years later.
हा, गाडी बघून आलोय मी ओला, मला आवडल्या गाडी. पण राहिले फक्त डॉक्युमेंटेशन. आणि गाडी कसं आहे, बुक केलं तर एका महिन्याने मिळणार आहे, म्हणजे एका महिन्याच्या आतच मिळणार आहे. तर मग आम्ही आता विचार करणार की कधी बुक करायचं. झालं मग ते. शॉपिंग पण माझी सगळी करून झाल्या. एवढं ऊन होतं त्यामुळे मी व्लॉग करत बसलो नाही. कारण माझ्या एकच दिवस होता, उद्या काय मला तयारी करता येणार नव्हती, म्हणून मी आज पहिला सगळी शॉपिंग करून घेतलो. झाले मला सगळं झाले, आता मी चाललोय घरला. आणि एवढं ट्रॅफिक आहे. तर आता मी इचलकरंजीत, आणि माझं सगळं झालंय, मी आता घरला चालले. आणि जाता आता इथं नाही का, इचलकरंजीत एक किल्ला गेलाय मोठा. किल्ला कुठला आहे माहित नाही, पण मोठा आहे. जाता आता तुम्हाला पण दाखवतो, मी पण बघणार आहे. ठीक आहे. आणि ही बक्षीस पण भेटल्यात त्यांना. 2021, 2022. चल, तर तुम्हाला ह्यो किल्ला बघायचा असला तर इचलकरंजी मध्ये 332 चौकात आहे. 332 चौकात आहे हा किल्ला. तुम्ही पण एकदा येऊन बघा. 2000 years later. तर आता मी घरी येऊन पोहोचले. 8:30-9 वाजल्यात, आणि मला लेट झाला कारण मी शॉपिंग मध्ये होतो. त्यानंतर आज मला एवढा असं जास्त काही शूट करायला नाही भेटलं, पण मला आज ब्लॉग करायचा होता. कारण मी लय दिवस झालं ब्लॉग टाकला नव्हता चॅनलवर, म्हणून मला आज ब्लॉग करायचा होता, म्हणून मी केलेला. आणि रात्री घरी आल्यावर मी बघितलं लाइटिंग पण चालू आहे. इथं पण चालू आहे, इकडे पण चालू आहे, पण चालू आहे. आणि ही ब्ल्यू स्ट्रीप आहे क्लासमध्ये, त्यामुळे इथं लाइटिंग करायची गरज नाही आहे. तर या ब्लॉगचा शेवट मी इथं करतो. उद्या पण मी ब्लॉग करणार आहे, पण आजचा या ब्लॉगचा शेवट मी इथं करतो. व्हॉट्सअपवर रिझन तुम्हाला हा ब्लॉग कोणत्या पण रिझनमुळे आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू गाईज.